नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास कसा शोधावा या मालिकेतील आजचा आपला 11वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत समान आडनाव असणाऱ्या आपल्या मित्रांचा जर आपण उपयोग करून घेतला तर आडनावांच्या शोधामध्ये हे आपले मित्र आपल्याला काय योगदान देऊ शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की आडनावाच्या शोधण्याच्या पद्धती किती आहेत किंवा आडनाव संशोधनाच्या पद्धती किती आहेत. त्यानंतर त्यातल्या पारंपरिक पद्धती किती आहेत, आधिकारिक पद्धती किती आहेत, नातेवाईकांचं महत्त्व काय आहे. त्याचबरोबर या भागामध्ये एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जर तुम्हाला तुमच्याच आडनावाचे काही लोक भेटले तर ते तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतील तुमच्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आपल्या आडनावाचे लोक भेटतात, आपल्या भावकीमध्ये भेटतात, आपल्या गावामध्ये भेटतात, आपल्या नातेवाईकांमध्ये भेटतात, कधीकधी आपल्याला फेसबुकवर भेटतात, सोशल मीडियामध्ये भेटतात, आपण कुठे सामाजिक कार्यामध्ये जातो तिथे भेटतात. परंतु आपल्याला माहीतच नसतं की आपण एकमेकांना काय मदत करू शकतो आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी किंवा कशाप्रकारे आपली एकमेकांना मदत होऊ शकते. हे माहीत नसल्यामुळे आपल्याला प्रभावी संवाद साधता येत नाही, एकमेकांशी काय प्रश्न विचारावेत कळत नाही. त्यामुळे व्यक्ती आपल्या समोर असते, त्या व्यक्तीकडे माहितीचा स्रोत असतो, तरी पण आपल्याला त्या व्यक्तीची माहिती किंवा त्या व्यक्तीकडून आपल्या आडनावाच्या संशोधनाची माहिती मिळू शकत नाही, कारण दोघांच्याही लक्षात येत नाही की पुढे जायचं कसं काय. यातले काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर पहिला जो मुद्दा आहे, जो समान आडनावाचे व्यक्ती जर दोन एकमेकांना भेटल्या तर त्यांना फायदा होऊ शकतो, तो म्हणजे समान आडनावाच्या व्यक्तींच्या बऱ्याचदा ज्या प्रॉपर्टीज असतात किंवा मालमत्ता असतात किंवा चालीरीती प्रथा परंपरा असतात त्या वडिलोपार्जित असतात. म्हणजे त्यांचा वंश एकच असतो कुठे नाही कुठेतरी. आपण म्हणतो की मी, माझी जमीन, माझं घर, ते कुठेतरी माझा चुलत चुलता, त्याची मुलं त्यांच्याशी मिळतं जुळतं असतं, कारण ते एकाच वंशामधून आलेलं असतं. त्याच्यामुळे समान आडनाव असणाऱ्या माणसांशी जर मी सहकार्य केलं तर ते मला पुष्कळ वडिलोपार्जित गोष्टी सांगू शकतात, कारण ते माझ्या वडिलोपार्जित गोष्टींशी, जसं मी मगाशी म्हटलं तसं जमीन, मालमत्ता, देवारा घरात एखादा असेल त्याच्यामध्ये काही टाक ठेवले असतील ते, त्यानंतर शेतीवाडी असेल, एखादा परडा असेल घराच्या मागे, ती जमीन असेल त्याच्याबद्दल, त्यानंतर नदीकाठच्या काही गोष्टी असतील, छोटं देऊळ असेल, कोणाची सतीशिळा असेल, एखादा आपण म्हणतो की घराण्याचा काहीतरी कुठे देव एखाद्या बांबूच्या वनामध्ये कळकामध्ये असेल. तर या ज्या वडिलोपार्जित गोष्टी आहेत त्या वडिलोपार्जित गोष्टी मला समान आडनावाच्या माझ्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून कळायला मदत होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणालाही भेटाल, ती व्यक्ती तुमच्या गावातली असू देत, बाहेरच्या असू देत, ऑनलाईन भेटलेले असू देत, तुम्ही तिला वडिलोपार्जित गोष्टी विचारा की तुम्हाला तुमच्या वडिलांकडून काय मिळालं. पैसा किती मिळाला ते विचारू नका, पण तुम्हाला तुमच्या वडिलांकडून वारसा काय मिळाला, आजोबा पंजोबांकडून वारसा काय मिळाला, कशाचा मिळाला, जमिनीचा मिळाला, ती जमीन कशा प्रकारची होती, कधी तुम्ही स्थायिक झाला, तुम्ही घर वाडे बांधले, ते कशा प्रकारचे तुमच्या घराची रचना आहे, कशा प्रकारचे तुमच्या देवाची रचना आहे, तुमचे कुळ कोणतं आहे, देवक कोणतं आहे, गोत्र कोणतं आहे. त्यानंतर बाकी अजून कोणी पराक्रम गाजवलेला असेल घराण्यामध्ये तर त्याचं पराक्रमाची एखादी गाथा आहे का, काही किस्सा आहे का तुमच्या घराण्याबद्दल एखादा सांगितलेला. अशा ज्या वडिलोपार्जित गोष्टी आहेत त्या वडिलोपार्जित गोष्टी आपण विचारू शकतो. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे समान आडनाव असणाऱ्या व्यक्तींकडे जी पूर्वजांची माहिती असते ती बऱ्याचदा मिळती जुळती असते. म्हणजे काय होतं की मागच्या भागामध्ये आपण बघितलं की एखाद्या आपल्याच घराण्यातला पुरुष कधीतरी 200-300 वर्षापूर्वी गाव सोडून दुसरीकडे जाऊन स्थायिक झालेला असतो, तर त्याच्याकडे 200 वर्षापूर्वीच्या माझ्या पूर्वजांची काहीतरी वेगळीच माहिती असते जी माझ्याकडे नसते, जी माझ्याकडे खंडित झालेली असते. जर ती व्यक्ती मला भेटली तर ती व्यक्ती मला काहीतरी वेगळी माहिती सांगू शकते जी मला माहीत नाही, जी नंतर मी जर क्रॉस चेक केली तर क्रॉस चेक केल्यानंतर पण ती माहिती खरी निघू शकते. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्या कुटुंबाशी संबंधित काही संशोधन करत असाल, आडनावाशी संबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुमच्या आडनावाशी मिळतं जुळतं आडनाव असणारे, मी अगदी असं नाही म्हणता की समान आडनाव असणारे. उदाहरणार्थ माझं आडनाव ओंबळे आहे तर मला कोणी ओंबळे आडनावाचीच व्यक्ती भेटायला पाहिजे असं नाही. कोणी ओंबले, ओमल, त्यानंतर आपण म्हणतो की ओंकारे किंवा अजून बरीच काही आडनाव आहे जी माझ्याशी मिळती जुळती असू शकतील. याची जरी व्यक्ती भेटली तरी सहज त्यांना विचारा तुम्ही कोण, कुठले, काय,
तुमच्या लोककथा काय आहेत, किंवा आपण ज्याला म्हणतो की कौटुंबिक कथा काय आहेत तुमच्या मागे, आपण ज्याच्याबद्दल चर्चा केली ती, या गोष्टीमधून पण आपल्याला पुष्कळ माहिती मिळू शकते. आपल्या संशोधनाशी संबंधित ऐतिहासिक पुरावे मिळू शकतात, दुवे मिळू शकतात. त्याचबरोबर आपण या सगळ्या लोकांचं जर एक नेटवर्किंग तयार केलं, समान आडनावाचे लोक किंवा मिळत्या जुळत्या आडनावाचे लोक, आणि त्यांच्याशी आपण अधूनमधून चर्चा करत राहिलो, काही नवीन गोष्टी आपल्याला समजल्या त्या आपण त्यांच्याबरोबर शेअर केल्या, त्यांच्या काही लक्षात आलं, त्यांनी कधी आठवलं, कोणी नातेवाईक भेटले, त्यांना नवीन काही कळलं, त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलं, तर मग आपल्याला सगळ्यांनाच ऐतिहासिक संशोधनाला मदत होते. आणि नेहमी लक्षात ठेवा की कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीला किंवा तज्ज्ञाला विचारण्यापेक्षा तुमच्या आडनावाच्या व्यक्तीला किंवा मिळत्या जुळत्या आडनावाच्या व्यक्तीला विचारलं तर तुमचा कौटुंबिक इतिहास जास्त समोर येऊ शकतो. त्याचबरोबर आपण ज्या वेळेला एखाद्या गटामध्ये सामील होतो किंवा एखाद्या संघटनेमध्ये सामील होतो, पुढचा मुद्दा आहे आपला तिसरा मुद्दा. याच्यामध्ये काय होतं की काही जे संशोधकांचे गट असतात किंवा समाज असतात ते ठराविक एका आडनावावरच संशोधन करत असतात. म्हणजे त्यांनी त्यांचं संपूर्ण लक्ष त्या आडनावाचा इतिहास जाणून घेण्याच्या मागे लावलेलं असतं. उदाहरणार्थ आपण पाहतो की बरेच आपल्याला शिवछत्रपतींच्या काळातले मोठमोठे वीर आठवतात किंवा शिवछत्रपतींच्या चरित्रामध्ये आपल्याला काही सरदारांची नावं सापडतात, काही पराक्रमी वीरांची नावं सापडतात. तर त्यांचे जे वंशज असतात ते त्यांचे वंशज ते त्या नावापुरतंच संशोधन करत असतात किंवा त्याच घराण्यावर भर देऊन संशोधन करत असतात. ज्या वेळेला अशा प्रकारचं संशोधन करण्याची गरज असते त्यावेळेला ते एका माणसाच्याने होत नाही. त्याच्यामध्ये त्या अभ्यासामध्ये अनेकांनी योगदान देणं गरजेचं असतं. ते योगदान जर समान आडनाव असणारी माणसं देत असतील, उदाहरण द्यायचं म्हटलं तर देवगिरीचे यादव आहेत, त्यांच्यापासून आपण म्हणतो की जाधव घराण्याचा उदय झाला. तर कोणाला सिंदखेडच्या जाधव घराण्याचं संशोधन करायचं आहे तर सिंदखेडच्या आसपास जेवढे जाधव आडनावाचे लोक आहेत ते सगळे जर एकत्र आले आणि त्यांनी त्या गोष्टीवर फोकस ठेवला की आपल्याला शोधून काढायचं नक्की काय झालं ते, तर ते संशोधन जास्त चांगलं होऊ शकतं, जास्त मदत होऊ शकते. जेवढे विचार करणारे आपण म्हणतो मेंदू जास्त, तेवढा तर्क जास्त, तेवढे एखाद्या समस्येचं सोल्युशन जास्त. तर अशा पद्धतीने संशोधन करणारे पण काही गट आहेत, काम करत असतात. जर आपण त्यांच्यामध्ये सामील झालो आणि खरोखर ते शास्त्रशुद्ध रीतीने संशोधन करत असतील, आपल्या आडनावाचा अभ्यास करत असतील, तर त्याचा देखील आपल्याला भरपूर माहिती मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो. सर्वात मोठा फायदा समान आडनावाची माणसं एकत्र येण्याचा होतो कुठे, तर DNA चाचणीमध्ये होतो. ती चौथा मुद्दा आहे आपला, DNA जुळणी. DNA जुळणी किंवा DNA चाचणी म्हणजे काय आहे की समजा एखाद्या व्यक्तीने ठरवलं की माझा वंश कुठला आहे ते मला ठरवायचं आहे, माझ्याकडे माझ्या आडनावाशिवाय काहीच नाही आहे, किंवा कुठेतरी मागे काहीतरी आडनाव मला सापडलेलं दिसतं पण ते पडनाव आहे, ते आडनाव नाही आहे, ते पडलेलं नाव आहे, माझं मूळ आडनाव काहीतरी वेगळंच होतं. आता मी आलो कुठून शोधायचं, तर माझ्यासमोर एकच मार्ग राहतो, DNA चाचणी करून घेणं माझी स्वतःची. पण DNA चाचणी मी माझी केली, पण आता माझी केलेली DNA चाचणी मी जुळवू कोणाशी? जोपर्यंत मी माझ्या केलेल्या DNA चाचणीचा कोणाशी तरी कंपॅरिझन करणार नाही तोपर्यंत मला कळणार कसं कोण माझा आहे आणि कोण परका आहे. अशा वेळेला जर एखाद्या गावातले, भाऊकीतले, समाजातले, फेसबुकवरच्या एखाद्या ग्रुपवरचे समान आडनावाचे लोक एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी मिळून DNA चाचणी केली तर त्यावेळेला त्यांना त्यांच्या DNA चाचणीचे जे रिझल्ट येतील त्याचं कंपॅरिझन करून अजून मोलाची माहिती मिळू शकते. DNA चाचणी कधी एका माणसाने करून तिचा उपयोग होत नाही, अनेकांनी करावी लागते. आणि ती जे काही रिझल्ट्स येतील ते रिझल्ट्स आपल्याला सॉफ्टवेअरला इनपुट म्हणून द्यावे लागतात. ज्या वेळेला आपण ते सॉफ्टवेअरला इनपुट म्हणून ते सर्व रिझल्ट देऊ तेव्हा सॉफ्टवेअरला आपण तुम्ही जेवढा डाटा जास्त द्याल तेवढा त्यातून अचूक निष्कर्ष काढण्यासाठी जास्त मदत होते. म्हणजे मी एकट्याने माझी DNA चाचणी केली आणि सॉफ्टवेअरला तो इनपुट दिला तर सॉफ्टवेअर कोणाशी जुळणार? तेच माझ्या सर्व भावकीने जर DNA चाचणी केली माझ्याबरोबर आणि आम्ही तो रिझल्ट त्याला सांगितला, त्याच्याबरोबर अजून दुसरी पण गावं हुडकली आम्ही की जिथे माझ्या भावकीतले लोक राहतात, माझ्या आडनावाचे लोक राहतात किंवा मिळते जुळते लोक राहतात, ज्यांना वाटतं की आमचं काहीतरी जुळू शकतं वंश एकच, त्या सगळ्यांची DNA चाचणी करून ती माहिती मी डेटा सॉफ्टवेअरला पुरवला तर सॉफ्टवेअर मला जास्त अचूक माहिती देऊ शकतं माझ्या पूर्वजांबद्दल. तर हे समान आडनावाचा फायदा DNA चाचणीमध्ये होतो. त्यानंतर पाचवा मुद्दा असा आहे की समान आडनाव असणारे जे लोक असतात ते एका विशिष्ट भूभागामध्ये एकटवलेले आपल्याला दिसतात. म्हणजे काही आडनावं असतात ती काही जिल्ह्यापुरती मर्यादित असतात, तालुक्यापुरती मर्यादित असतात, पंचकृषीपुरती मर्यादित असतात. काही आडनावाची तर आपल्याला फक्त 1-2 गावच आढळून येतात, त्याच्यापेक्षा जास्त कुठे ते आडनावं सापडत पण नाही. ते विशिष्ट भूभागामध्ये हे लोक राहत असतात, त्यामुळे त्यांना त्या विशिष्ट भौगोलिक भागाचं, स्थानिक प्रदेशाचं किंवा आपण ज्याला प्रादेशिक भूभाग म्हणतो तिथल्या संस्कृती ज्या असतात त्या संस्कृतींचं, परंपरांचं ज्ञान जास्त असतं. त्यामुळे समान आडनावाचे लोक जर आपल्याला एखाद्या भूभागामध्ये एकटवलेले भेटले किंवा दिसले तर त्यांच्याकडून आपल्याला आपल्या आडनावाची माहिती जास्त भेटू शकते. उदाहरणार्थ माझं ओंबळे आडनाव आहे, ते माझं एक गाव आहे आणि मला माहिती आहे की अजून दुसरं एक गाव आहे जिथे ओंबळे आडनाव आहे, ते माझ्या जवळच आहे आणि अजून कुठेतरी
थोडं लांब कोणीतरी राहत आहे, तिथे पण काही ओंबळे नावाचे लोक राहतात. 3 गावं झाली. बाकीची जी गावं आहेत ती ओंबळे आडनाव लावत नाही, ते दुसरं काहीतरी आडनाव लावतात. ओनी सुरू होणारी मिळती जुळती माझ्या आडनावाशी. त्यांना पण मी शोधलं. त्यांनी ते सगळं शोधल्यानंतर त्यांच्या ज्या प्रादेशिक परंपरा आहेत, ज्ञान आहेत, त्यांचं पूर्वजांचं आकलन आहे, ते जर मी जाणून घेतलं तर मला माझ्या आडनावाचा इतिहास समजून घ्यायला अजून भरपूर मदत होते. त्यामुळे समान आडनावाचे लोक आणि त्यांचा भूभाग कोणता आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर त्याने भरपूर कामं सोपी होतात. 6वा मुद्दा हा आहे की समान आडनावाचं आपण जेव्हा एखादा माणूस असतो त्या माणसाचं जर आपण मदत घेतली माहिती शेअर करण्यासाठी किंवा समान आडनावाच्या व्यक्तीबरोबर आपण सहकार्य केलं आपलं शोधाचं काम करण्यासाठी, तर आपला जो संयुक्त संशोधन प्रकल्प आहे तो संयुक्त संशोधन प्रकल्प यशस्वी करण्यासाठी किंवा कार्यक्षमरित्या करण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते. कारण समान आडनावाच्या लोकांकडे असणाऱ्या नोंदी या बऱ्याचदा मिळत्या जुळत्या असतात. त्यांच्याकडे सापडणारी ऐतिहासिक पत्रं ही मिळती जुळती असतात. जमिनीचे फेरफार असतात ते जवळपास कुठेतरी मॅच करत असतात एकमेकांशी. त्यामुळे त्यांच्याकडे ज्या आडनावाच्या नोंदी असतात किंवा कात्रणं संग्रहणं असतात ती माहिती शोधण्यासाठी आपला जो वेळ जातो तो वेळ वाचतो. जर मी एकटाच माझ्या आडनावाचा शोध घेतो आहे, माझ्या आजूबाजूला माझ्या आडनाव बंधू दुसरे कोणीच नाही आहेत, मीच शोधतो आहे फक्त, तर मला जेवढी माहिती गोळा करता येईल, जेवढी कात्रणं काढता येतील, जेवढी पुस्तकं वाचता येतील, जेवढे दस्तावेज ऐतिहासिक सापडतील, मला जेवढी जमेल तेवढं माझ्या क्षमतेने मी करेल. पण ही जी मानवी क्षमता आहे माझी, ही मानवी क्षमता काय की तिला मर्यादा आहे. एक माणूस किती करणार? आपल्याकडे अशी म्हण आहे की गाव करेल ते राव काय करेल. म्हणजे गाव जे काही करू शकतं संयुक्तरित्या ते एकटा माणूस करू शकत नाही. तो किती धनवान असला, आरोग्यदायी असला, पैसेवाला असला, सत्ता असली त्याच्याकडे, तरी एकटा माणूस ते काम कधीच करू शकत नाही, जे 4 माणसे मिळून संयुक्तरित्या करू शकतात. त्यामुळे संयुक्त संशोधनाचा फायदा आडनाव संशोधनामध्ये नेहमी होतो. समान आडनावाचे आडनाव बंधू असणारे लोक जर एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्याकडची सगळी माहिती शेअर करायची म्हणली आणि नवीन माहिती शोधायची म्हणली, ती माहिती शोधण्याचं काम जर त्यांनी वाटून घेतलं की ठीक आहे, तू DNA चाचणीबद्दल बघ, तू काही पारंपरिक कागदपत्र भेटत आहेत का बघ, तू जमिनीचे फेरफार बघ, तू दुसऱ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने काय सापडत आहे का बघ, तू अमुक एका इतिहासकार तज्ज्ञांना शोधून काढ, त्यांच्याशी जाऊन बोल, काय म्हणतात ते बघ. अशा रीतीने जर कामाची वाटणी केली तर या संयुक्त संशोधनामुळं आडनावं आपल्याला लवकर सापडू शकतात, आपल्या आडनावाचा लवकर माग लागू शकतो. 7वं जे आडनाव आहे ते सातवा जो मुद्दा आहे तो 7वा मुद्दा म्हणजे एखाद्या आडनावाला किंवा विशिष्ट समुदायाला वाहिलेले काही गट आपल्याला ऑनलाईन दिसून येतात किंवा ग्रुप दिसून येतात. सोशल मीडियावर दिसतात, फेसबुकवर दिसतात, ट्विटरवर दिसतात, लिंक्डइनवर पण ग्रुप असतात. तुम्हाला माहीत नसेल तर प्रोफेशनल काम करणारे लोकांचे, हे लोक हुशार असतात, लिंक्डइनवर असणारे मोठ्या पदावर असतात, त्यांच्याकडून पण भरपूर माहिती आपल्याला मिळू शकते. त्यामुळे आपण अशा एखाद्या ग्रुपमध्ये सामील झालो, आपण अशा एखाद्या ठिकाणी सामील झालो की जिथे माणसांचं डोकं चालतं. बऱ्याचदा काय होतं की मी राहतो कुठल्या तरी खेडेगावामध्ये किंवा मी राहतो कुठल्या तरी आडगावामध्ये, मला वाटतं की शोधावं, पण शोधावं कुठे, जावं कुठे, बोलावं कुठे, मांडावं मत कुठे. ज्याच्याकडे मांडतो मत मी, तो माझ्यासारखाच अडाणी असतो, म्हणजे शिक्षण त्याचं माझ्या इतकंच असतं, तो माझ्या भूभागामध्ये राहत असेल, माझ्याबरोबरच काम करत असेल, माझ्यासारखाच असेल, तर क्षमतेने माझ्यासारखाच असणार आहे तो. हे काम करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या क्षमतांची माणसं लागतात, वेगवेगळ्या बुद्धिमत्तेची माणसं लागतात, कारण कामाचं स्वरूप वेगळं आहे, कामाचा आवाका मोठा आहे. तर वेगवेगळ्या आपण असं म्हणतो की जसं शिवाजी महाराजांनी काय केलं की 18 पगड जातीतली माणसं गोळा केली, ज्याच्यामध्ये कौशल्य होतं ते काम त्याच्यावर सोपवलं. तसं आडनावांचा शोध घेण्यासाठी पण अनेक कौशल्य लागतात, अनेक कौशल्य विकसित करावी लागतात. ती कौशल्य ज्यांच्याकडे असू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी ज्या माणसाची पोच असू शकते कागदपत्र शोधण्यासाठी, कोणाची तहसीलदार कार्यालयात पोच असू शकते, कोणाची एखाद्या इतिहास मंडळामध्ये पोच असू शकते, कोणाची एखाद्या सरकार दप्तरी पोच असू शकते, कोणी तुमच्या आडनाव बंधू एखाद्या मंत्रालयात काम करत असतील तर तिथून ते काही सरकारी दस्तावेज तुम्हाला देऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण ग्रुपमध्ये सामील झालो एखाद्या, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटतात, वेगवेगळ्या क्षमतांचे, वेगवेगळे कौशल्य असणारे लोक आपल्याला भेटतात, जे आपल्या समान आडनावाचे लोक असतात. आणि त्यांच्याबरोबर सहकार्य केल्याने, कामाची विभागणी वाटणी केल्याने आडनाव शोधणं अजून सोपं होऊन जातं. त्याचबरोबर 8वा मुद्दा असा आहे की 8वा मुद्दा म्हणजे आडनाव भिन्नता असते. म्हणजे आडनाव भिन्नता म्हणजे काय होतं की माझं जे आडनाव आहे, मी नेहमी म्हणतो की कधी काय होतं की माझे पणजोबा वेगळंच नाव लावत होते, ते आडनाव लावतच नव्हते, आजोबा काहीतरी वेगळंच लावत होते, वडील काहीतरी वेगळंच लावत होते, मी आता काहीतरी वेगळंच आडनाव लावतो. म्हणजे आडनावामध्ये फरक का पडला हा, आणि हा फरक जाणून बुजून पडला का दुसऱ्या काही कारणाने पडला आहे. जाणून बुजून पडला असेल तर त्याच्यामागे नेमकं कारण काय झालं, आणि कळत नकळत पडला असेल तर तो शब्दलेखनामधल्या चुकीने पडला का उच्चारातल्या फरकामुळे हा फरक पडला. हे आपल्याला जेव्हा शोधायचं असतं तेव्हा ते शोधताना, त्या ऐतिहासिक नोंदी शोधताना
जर आपले आडनाव बंधू आपल्याबरोबर असतील सर्व समान आडनाव लावणारे, तर ते कदाचित आपल्याला जास्त चांगले इनपुट देऊ शकतात याच्यामध्ये, की हा जो फरक पडलेला आहे तो आमच्या गावाकडे बोलताना भाषेमध्ये रचा ळ वापरला जातो. काही ठिकाणी र असतं त्याच्यानंतर ळ होतं, काही ठिकाणी त असतं त्यानंतर ट होतं, किंवा तचं थ होतं, टचं ठ होतं. मग हे कुठल्या ठिकाणी कोण बोलतो आहे? कदाचित माझ्या गावामध्ये सगळेजण रच बोलत आहेत, आज र बोलत आहेत, पण दुसऱ्या एखाद्या गावामध्ये अजून सगळेजण लच बोलत आहेत त्याच्याबद्दल. मग रचं ळ झालं हे कधी कळतं मला, की जेव्हा दुसऱ्या गावातले माझे आडनाव बंधू एकत्र येतील त्यावेळेला अशा प्रकारे माझ्या आडनावांमध्ये जे व्हेरिएशन्स आढळतात, भिन्नता आढळतात, त्या भिन्नता कशामुळे निर्माण झाल्या, त्या कधी काळापासून आहेत, कुठल्या काळामध्ये कुठली भिन्नता होती, कुठलं अक्षर वेगळं आलं होतं, हे आपल्याला आडनाव बंधूंबरोबर आपलं ज्ञान आहे ते ज्ञान शेअर केल्यामुळे या गोष्टींची माहिती होते. त्याच्यानंतर वेगवेगळी जी संमेलनं भरतात, ज्याला आपण कौटुंबिक संमेलनं म्हणतो, कौटुंबिक पुनर्मिलन किंवा गेट टुगेदर्स म्हणतो, त्या ठिकाणी जर समान आडनाव असणारे लोक आले, म्हणजे माझं कुटुंब आलं, माझे नातेवाईक आले, त्याच्याबरोबर समजा तुम्ही काय केलं की तुम्हाला एक गेट टुगेदर घेतलेलं आहे, तुम्ही फॅमिली गेट टुगेदर घेतलेलं आहे, तर त्या फॅमिली गेट टुगेदरमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीचा मोठ्या पर्स्पेक्टिव्हवर विचार करा की तुमचं आडनाव हीच तुमची फॅमिली. कधीतरी काय करा की तुमच्या कुटुंबाबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर तुमच्या आडनाव बंधूंना पण निमंत्रण द्या. जे आडनाव बंधू तुम्हाला फेसबुकवर भेटलेले आहेत, ज्यांना तुम्ही प्रत्यक्षात कधी भेटला नाही, तुमच्या भावकीतले काही लोक आहेत, शेजारच्या गावातले काही लोक आहेत, दुसऱ्या समाजातले काही लोक आहेत की ज्यांचं आडनाव तेच आहे, त्यांचा आणि तुमचा समाज जुळत नाही, जात जुळत नाही, पण आडनाव तेच आहे, त्यांना पण इन्व्हाइट करा अशा ठिकाणी. हे सर्व उपस्थित असलेले लोक जेव्हा एकत्र येतील त्यावेळेला ते त्यांचा कौटुंबिक इतिहास सांगतील, समाजाचा इतिहास सांगतील, नातेसंबंधांबद्दल सांगतील, चालीरीती प्रथा परंपरांबरोबर सांगतील, आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या आडनावाचं मूळ शोधण्यासाठी मदत होईल. लक्षात ठेवा की आपण ज्याला कुटुंब म्हणतो ते कुटुंबाचा अर्थ अनेक अर्थाने होऊ शकतो. म्हणजे एकाच वंशामध्ये जे लोक जन्मलेत ते कुटुंब, मी नवरा बायको माझी 4 मुलं कुटुंब, मी माझे आई वडील, माझे नवरा बायको माझी 2 मुलं आम्ही कुटुंब, मी माझ्या बहिणी 4 ठिकाणी दिलेले आहेत, त्या 4 ठिकाणी माझे बहिणींचे सर्व लोक नातेवाईक नवरे एकत्र मिळून कुटुंब, माझे चुलता चुलती भाऊकी माझं कुटुंब. त्याचबरोबर कुटुंबाची एक व्याख्या अशी पण असते की ज्यांच्या सगळ्यांचे आडनावं समान आहेत ते सगळेजण मिळून एक कुटुंब, मग ते कुठल्याही जातीमधले असू देत. असे सगळे जर आपण एकत्र केले तर आपल्याला कळतं की अरे या जातीतल्या माणसाने हे आडनाव या कारणाने दिवशी या घटने स्वीकारलेलं आहे, मूळचं त्याचं आडनाव ते नव्हतं. त्याने त्या दोन्ही माणसांना फायदा होतो की का तो आडनाव स्वीकारलं, का त्या आडनावामध्ये बदल झाला, दत्तक घेतलं म्हणून स्वीकारलं, धर्म बदलला म्हणून स्वीकारलं, मजबुरी म्हणून स्वीकारलं, मोठेपणा मिळावं, प्रतिष्ठा मिळावी म्हणून स्वीकारलं, काच वेगवेगळ्या जातीमध्ये ते आडनाव एकत्र आलं. आणि एकत्र आडनाव जरी आलं असेल तरी आपलं मूळ एकच नाही आहे. हे जेव्हा वेगवेगळ्या समाजातले लोक अशा वेळेला कौटुंबिक पुनर्मिलनामध्ये एकत्र येतील किंवा संमेलनामध्ये एकत्र येतील आणि हेल्दी डिस्कशन ज्याला आपण म्हणतो, आरोग्यदायी चर्चा, की कोणाबद्दल आकस न ठेवता, उच्च निष्ठेची भावना न ठेवता आपण अभ्यास करतो, समजून घेतो, या भावनेने ज्या वेळेला आपण अशा प्रकारची संमेलनं भरू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला आडनावाचा शोध घ्यायला मदत होईल. नाहीतर काय होतं की बऱ्याचदा आपण संमेलनं भरवायची म्हणजे फक्त फूड स्टॉल लावतो, अमुक समाजाचं अन्न आपण म्हणतो की डिशेस, स्पेशल डिशेसचे आपण फूड स्टॉल लावलेलं आहे, तिथे या आणि तुम्ही जेवण करून जा, बघून जा, गोष्टी हे करा. म्हणजे आता समजा मालवणी समाज असेल किंवा आगरी समाज असेल तर आगरी फूड फेस्टिवल भरतात, CKP समाजाचे CKP फूड फेस्टिवल भरतात, लोक येतात, खातात, पितात, निघून जातात, चर्चा काहीच करत नाही कोणी कोणाबद्दल. फक्त फूड फेस्टिवल भरवण्याच्या ऐवजी आपण सरनेम फेस्टिवल जरी भरवले काही वेळेला तरी त्याची मदत होते, किंवा फूड फेस्टिवलच्या निमित्ताने पण जे आपल्याला लोक भेटतात त्यांच्याशी चर्चा केली तरी मदत होते आपल्याला. 10वा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की स्थानिक आपल्याला जी स्थानिक माहिती हवी असते बऱ्याच वेळेला. कारण मी मगाशी म्हटलं तसं आडनावासाठी तुमचं स्थान महत्त्वाचं आहे, की तुम्ही कुठल्या स्थानामध्ये एकटवलेलं आहे, कुठल्या भूभागामध्ये एकटवलेलं आहे. बहुतांश त्या आडनावाचे लोक कुठल्या भूभागामध्ये आहेत, कुठल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आहेत. त्या व्यतिरिक्त याच आडनावाची गावं कुठे कुठे आहेत आजूबाजूला, त्या एक मुख्य भाग असं म्हणू शकतो मी, की मी समजा सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यातले, तर माझ्या आडनावाचे लोक जावली तालुक्यामधल्या 2 गावांमध्येच आहेत, मुख्यपणे एकटवलेले आहेत. पण त्याच्याशी मिळती जुळती आडनाव असणारे लोक माझ्या आजूबाजूला कुठे एकटवलेले आहेत, हे जर मी शोध घेतला आणि हा शोध घेतल्यानंतर जर मी संशोधन करायचं म्हटलं तर बऱ्याचदा काय होतं की मला एखाद्या अभिलेखागारामध्ये जावं लागतं, मला एखाद्या ऐतिहासिक संस्थेमध्ये जावं लागतं, इतिहास मंडळामध्ये जावं लागतं, मला सरकारी दप्तरांमध्ये जावं लागतं. त्यावेळेला तिथली स्थानिक व्यक्ती जर माझ्याबरोबर असेल, म्हणजे माझे आडनाव बंधू असणारी व्यक्ती जर त्या भागातली बरोबर असेल तर तिला माहीत असतं की हे कागदपत्र नेमकं कोणाकडे सापडेल,
किंवा हे कागदपत्र या वाड्यामध्ये होतं, त्या वाड्याचं उत्खनन करताना सापडलं होतं, नंतर जळालं किंवा ते इतिहास मंडळवाले घेऊन गेले, गायब झाले, पण तिथं ते होतं, कोणीतरी बघितलेलं होतं, हे स्थानिक व्यक्तीच तुम्हाला सांगू शकते. स्थानिक संसाधनांचं जर तुम्हाला अन्वेषण करायचं असेल किंवा शोध लावायचा असेल तर कोणीतरी स्थानिक आडनाव बंधू आपला तिथला शोधा. स्थानिक आडनाव बंधूंची या बाबतीमध्ये आपल्याला फार मदत होऊ शकते. त्यानंतर आपण जसं बघतो की आपल्याला एखाद्या कुटुंबाचं आडनाव शोधायचं असेल तर कुटुंबाचं आडनाव शोधताना आपल्यासमोर जी आव्हानं येतात ती आव्हानं वेगवेगळी असतात. म्हणजे आपण पण पुष्कळ मित्र मला फोन करून सांगता की सर मला माझ्या आडनावाचा अर्थ सांगा. प्रत्येक आडनाव हे स्वतःमध्ये वेगळं आहे, प्रत्येक कुटुंब स्वतःमध्ये वेगळं आहे, त्याचा स्वतःमध्ये एक वेगळा इतिहास आहे आणि प्रत्येक आडनावाचा शोध घ्यायचा म्हटलं तर त्याची शोध पद्धती पण वेगळी वेगळी राहते. कारण त्या कुठली कागदपत्रं आहेत, कुठली आडनावं आहेत, कुठला समाज आहे, कुठला स्थान आहे, त्याच्यावरती कुठली कागदपत्रं असावीत, कुठल्या कागदपत्रांचा शोध घ्यावा, कशा प्रकारे शोध घ्यावा, कुठल्या शोध पद्धतीने घ्यावा, ती शोध पद्धत काय होते बदलते. प्रत्येक आडनावाबद्दल ही वेगळी वेगळी असते. अशा वेळेला जर समान आडनावाचे लोक एकत्र आले तर समान आडनावाचे 4 लोक आहेत जे 4 कोण्यामध्ये महाराष्ट्राच्या बसून संशोधन करतात. उदाहरणार्थ आपण माझं आडनाव घेऊ की ओंबळे नावाचे 4 लोक आहेत जे महाराष्ट्राच्या 4 वेगळ्या वेगळ्या कोण्यामध्ये बसलेले आहेत आणि 4ही लोक ओंबळे आडनावाचा शोध घ्यायचा प्रयत्न करत आहेत. त्या 4ही लोकांना जी आव्हानं त्यांच्यासमोर असणार आहे ती एकसारखीच असणार आहेत कारण ते एकाच आडनावाचा शोध घेत आहेत. मग हे 4 लोक जर एकत्र आले किंवा त्यांनी एकमेकांशी सुसंवाद साधला तर त्यांना मदत होते, एकमेकांच्या सहकार्याची मदत होते, एकमेकांच्या कौशल्याची मदत होते. कारण त्यांच्या पुढची आव्हानं असतात ती आव्हानं एक समान असतात. ज्या वंशावळी त्यांना शोधायच्या असतात त्या वंशावळीच्या शोधामध्ये त्यांना जे अडथळे येतात ते अडथळे सारखेच येत असतात कारण ते एकच आडनाव शोधत असतात. त्याच्यामुळे समान आडनाव बंधू असणाऱ्या लोकांनी जर एकमेकांना सहकार्य केलं तर समोर असणारे अडथळे दूर करण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते किंवा कमी वेळामध्ये ते दूर करू शकतात. त्यांना लवकर यश येऊ शकतं संशोधनामध्ये. संशोधन करण्यासाठी जी धोरणं ठरवायची आहेत सर्वांनी मिळून ती धोरणं जर सर्वांनी मिळून एकत्रित ठरवली की आपण कामाची विभागणी करू आणि या वाटेने आपण प्रवास करू, काम वाटून घेऊ, तर ती धोरणं यशस्वी झाल्यानंतर आडनाव आपल्याला लवकर प्रकारे समजू शकतं. 12वा जो मुद्दा आहे तो 12वा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा याच्यातला शेवटचा, तो म्हणजे समान आडनावाचे लोक जर एकत्र आले तर त्यांना त्यांचं आडनाव निश्चितपणे सापडू शकतं. निश्चितपणे सापडू शकतं म्हणजे काय, नेहमी मी असं म्हणतो की आडनाव शोधायचं म्हटलं तर खर्चाचं काम आहे. आडनाव शोधायचं म्हटलं तर आता आपण 14 व्हिडिओ बनवतो आहे. 14 व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की आडनाव शोधायचा आवाका किती मोठा आहे. ते काही साधंसुद्धा काम नाही आहे. किती कागदपत्र त्यासाठी पागावे लागतात, किती टेस्ट करावे लागतात, किती आपल्याला प्रथा परंपरा माहीत असाव्या लागतात. एका माणसाचं काम नाही. एक माणूस करून किती खर्च करेल. कधी आडनावाचा शोध करण्यासाठी 5 लाख 10 लाख पण खर्च येऊ शकतो. तेवढं मोठं 5 वर्ष 10 वर्ष आपण काम चालवायचं म्हटलं तर कोणत्याही सर्वसामान्य माणसाची तेवढी कुवत नसते. अगदी 25,000 जरी द्यायचे म्हटले एखाद्या माणसाने एखाद्या महिन्यासाठी कोणाला शोध करण्यासाठी तरी तेवढं पण शक्य होत नाही. अशा वेळेला आडनावांचं संशोधन करण्यासाठी सर्व आडनाव बंधू एकत्र आले, सर्व भावकीतले लोक एकत्र आले, वेगवेगळ्या गावातले लोक एकत्र आले, त्यांनी मिळून एक धोरण ठरवलं, त्यांनी मिळून एक वेळ मर्यादा ठरवली किंवा त्यांनी मिळून कागदपत्राची उपलब्धता कशी होईल याच्याबद्दल काही धोरण ठरवलं. कारण आडनावाच्या शोधाला काही वेळ मर्यादा नसते. कुठलं कागदपत्र उपलब्ध होईल का होणार नाही हे पण आपल्याला माहीत नसतं, त्याची पण खात्री नसते. त्याच्यामुळे किती खर्च येऊ शकेल आडनावाच्या संशोधनाला तो किती खर्च येऊ शकेल आडनावाच्या संशोधनाला हे कोणताही संशोधक पण तुम्हाला सुरुवातीला सांगू शकत नाही की तुम्हाला एवढा खर्च येऊ शकेल. अशा वेळेला कोणती एक व्यक्ती असते ती कोणती एक व्यक्ती या आडनावाचं संशोधन करू शकत नाही. जर सर्व आडनाव बंधूंनी एकत्र येऊन एक दिलाने समोरची जी आव्हानं असतील तिचा विचार करून धोरण ठरवून खर्चाची वाटणी करून घेतली तर आडनाव संशोधनाच्या खर्चामध्ये मोठी कपात होऊ शकते. मग एकट्या माणसाने खर्च केला तर जो 10 लाख खर्च येईल तो समजा 4 लोकांनी मिळून खर्च करायचं समजलं, ठरवलं 4 लोकांनी मिळून, तर कदाचित तोच खर्च 4 लाख येऊ शकतो. 4 लाख का येऊ शकतो, एका माणसाने खर्च करायचं म्हटलं तर एका माणसाला सगळ्या ठिकाणी भेटी द्याव्या लागतात, एका माणसाला सगळी संसाधनं गोळा करावी लागतात, एका माणसालाच त्याच्या आयुष्यातला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे खर्च वाढतो. पण कामाची वाटणी करून घेतली, एक माणूस जे काम करतो ते 100 माणसांनी करायचं ठरवलं तर त्यांना त्यांच्या आयुष्यातला थोडा वेळ द्यावा लागेल आणि काम जास्त होईल. त्याच्यामुळे खर्चामध्ये कपात होते. आपण पण बघतो की एखादी वस्तू बनवली किंवा एखादी गाडी बनवली, एखादं विमान बनवलं तर 10 विमानं विकत घ्यायची म्हटली तर खर्च जास्त येतो. ते जर 100 विमानं विकत घ्यायची म्हटली एखाद्या देशाने खर्च कमी होतो, उत्पादन खर्च कमी होतो. तसंच आहे संशोधनाचा खर्च पण लोकांनी जास्त लोक जेवढे सामील होतील त्याच्यामध्ये तेवढा संशोधनाच्या खर्चामध्ये कपात होते.
ही एक समान आडनाव असण्याचा किंवा समान आडनाव असणाऱ्या आडनाव बंधूंनी एकत्र येऊन संशोधन करायचं ठरवलं तर ही सगळ्यांच्याच जमेची बाजू होऊ शकते. खर्चाची बाजू कमी होते, जमेची बाजू जास्त होते. सारांश सांगायचं म्हणलं याच्यामध्ये तर समान आडनाव असणाऱ्या किंवा सामायिक करणाऱ्या लोकांशी संपर्क साधणं हे नेहमीच फायदेशीर ठरू शकतं. परंतु तो संपर्क नेहमी आपण खुल्या मनाने साधला पाहिजे. आपल्या मनामध्ये काही दुसऱ्या गोष्टी असल्या नाही पाहिजेत, की कोणाच्या मनामध्ये बऱ्याचदा असतं की चला 4 लोकांना एकत्र करतो, एखादा ट्रस्ट स्थापन करतो समाजाचा, मी अध्यक्ष होतो, हा खजिनदार झाला, मग आपण सगळ्यांनी मिळून आपल्या समाजाच्या नावाने किंवा समाजातल्या एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती किंवा शिवकाळात एखादा कोणी सरदार होऊन गेला असेल त्याचं नाव देऊ, ट्रस्टला संस्था स्थापन करू आणि नंतर आपण काहीतरी वेगळंच राजकारण चालू करू. या भावनेने जर तुम्ही कोणाशी हे करणार असाल, संपर्क करणार असाल तर करू नका. चांगल्या संशोधनाच्या कामाची काय लागू शकते, याच्यामुळे वाट लागू शकते. बाकी तुमचे स्वार्थ साधले जातील, पण आडनावाच्या संशोधनाचं काम आहे, त्या आडनावाच्या संशोधनाच्या कामाचा कार्यनाश झाल्याखेरीज राहणार नाही. कारण हे जे काम करावं लागतं ते निस्वार्थ भावनेनं करावं लागतं. अनेक दस्तावेज असतात, ते दस्तावेज देण्यासाठी पण लोक काचकूच करतात, देत नाहीत दस्तावेज. कारण त्याला वाटतं की हा दस्तावेज मी त्याला दिला तर त्याला माझ्याकडची काहीतरी माहिती समजेल, तो काहीतरी स्वतःचा फायदा करून घेईल, मला काहीच मिळणार नाही, म्हणून लोक दस्तावेज देत नाहीत. बरेचदा माहितीची पडताळणी करायची वेळ येते त्यावेळेला लोक मुद्दाम खोटं बोलायला लागतात की नाही असं नाही तसं नाही, कारण मला वाटतं की त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे तर त्याचा फायदा का करू, त्याचा फायदा होत असेल तर मी माहितीच देणार नाही पडताळणी करायला. तिथे लोक आडवं लावून ठेवतात. ते समान आडनाव बंधू जरी असतील तरी या अडचणी येतात. तुम्ही समान आडनावाचे लोक किंवा समान समाजाचे लोक एकत्र येणार असाल, ट्रस्ट काढणार असाल तर काढू नका असं म्हणणार नाही मी. चांगली गोष्ट आहे, करा. परंतु ट्रस्टचे जे तोटे आहेत ते तोटे पण लक्षात घ्या. तुमचा उद्देश तुम्ही समोर ठेवा. तो उद्देश कोणताही राजकीय फायदा मिळवणं, सामाजिक फायदा मिळवणं, पैसा मिळवणं असता कामा नये. संशोधन करणं फायदा असला पाहिजे आपल्या ज्ञातीबद्दल, आपल्या आडनावाबद्दल, तर त्याचा काहीतरी उपयोग होईल. त्याचबरोबर DNA चाचणी जी आपण करतो, ती DNA चाचणीचे जे रिपोर्ट्स येतील ते रिपोर्ट्स आडनाव सामायिक करणारे इतर लोकांशी, त्यांच्या वडिलोपार्जित कनेक्शनशी पुष्टी करण्यासाठी आपण वापरले पाहिजे. DNA चाचण्यांचे रिपोर्ट दुसऱ्या कुठल्या कारणासाठी वापरले नाही पाहिजेत. DNA चाचण्यांच्या रिपोर्टचा पण दुरुपयोग होतो बऱ्याचदा. समजा माझ्याकडे 1000 लोकांचे DNA चाचणीचे रिपोर्ट आहेत, तर असं समजा तुम्ही की माझ्या हातामध्ये अणुबॉम्बची इतकी ताकद आहे, म्हणजे मला भरपूर गोष्टी समजतात. जर मला जर DNA चाचणीचे रिपोर्ट जर कोणी लाखभर लोकांचे DNA चाचणीचे रिपोर्ट आणून दिले तर मी पुष्कळ गोष्टी करू शकतो. मला पुष्कळ भूतकाळ समजू शकतो, मला त्याच्यावरून पुष्कळ भविष्यकाळ पण समजू शकतो की भविष्यात पण हे लोक काय करतील, कारण भूतकाळात त्यांनी काय केले आणि ते इथपर्यंत आले हे जर मला समजलं तर भविष्यकाळामध्ये पण ते काय करतील याचा अंदाज लागू शकतो. त्यामुळे DNA चाचणीचे रिपोर्ट्स ही पण एक दुधारी तलवार आहे आपण म्हणतो, तिला दोन्ही बाजूने धार आहे. तुम्ही जशी वापराल तशी वापरू शकते. वडिलोपार्जित कनेक्शन्स आणि DNA चाचणी ही एक मोठं हत्यार आहे. त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग झाला पाहिजे, वाईट कामासाठी उपयोग करता कामा नये. खास करून ज्यावेळेला तुम्ही सर्व समान आडनावाचे लोक एकत्र याल, एकाच गावातले एकत्र याल, भावकीतले एकत्र याल, 4 गावातले पंचक्रोशीतले म्हणून एकत्र याल, त्यावेळेला जो डेटाबेस तुमच्याकडे जमा होईल तो सर्व डेटाबेस ही संपत्ती आहे, हा वारसा आहे असं समजून चला. हा जो डेटाबेस आहे, हा डेटाबेस स्वार्थ साधण्याचं साधन नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. काही लोक ते करण्याचा प्रयत्न करतात, आढळून येतात म्हणून सांगितलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आपण बोललो की जर समान आडनाव बंधू एकत्र आले तर काय होऊ शकतं आणि त्याची तलवार जर दुधारी तलवार जर नीट नाही वापरले तर काय होऊ शकतं, याच्याबद्दल आपण चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की जी आपली सामाजिक रचना असते किंवा समाज असतात त्याची जी सामाजिक मंडळं असतात किंवा कौटुंबिक मंडळं असतात, त्या कौटुंबिक मंडळांचा आपल्या आडनावाच्या शोधामध्ये काय उपयोग होऊ शकतो हे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आवर्जून प्रतिक्रिया द्या, कळवा, कारण तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतात तेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन असतात, प्रेरणा असतात. कारण हे संशोधनात्मक व्हिडिओ आहेत, एज्युकेशनल व्हिडिओ आहेत. याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी रटाळ पण होतात बोलताना, समोरून काही रिप्लाय आला नाही तर मग वाईट वाटतं की आपण अरे एवढं करतोय, कोणी ऐकते का नाही. त्यामुळं आवर्जून प्रतिक्रिया देत चला. जर व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर लाईक करा. ही माहिती जर तुम्हाला वाटेल की आपल्या मित्रांना उपयुक्त ठरू शकते, शेअर करा. जे या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बटन जे असतं, बेल बटन, ते ऑन ठेवा, जेणेकरून तुम्हाला या विषयाची किंवा अशाच इतरही माहितीपूर्ण विषयांची माहिती देणारे जे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल व्हिडिओ आल्यानंतर. हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण पुस्तकांच्या किमती प्रचंड असतात. आत्ताच मी एक पुस्तक बघितलं, ह्या व्हिडिओ बनवायच्या आधी त्याची किंमत 5000 रुपये आहे. म्हणजे मला एका आडनावाचा शोध घ्यायचा आहे, त्या आडनावाच्या शोधासाठी जे रेफरन्स दिलेला आहे
तर रेफरन्सचं पुस्तक ॲमेझॉनवर विकत मिळतं आहे, फक्त दुसरीकडे कुठे मिळत नाही. ते त्याची किंमत 5,000 रुपये आहे, प्रिंट कॉपीची किंमत. तर हे समाजशास्त्राचे जे विषय असतात, ते समाजशास्त्राच्या विषयांची पुस्तकांच्या किमती नेहमी जास्तच असतात, कारण हे विषय दुर्मिळ असतात, संशोधन करायला अवघड असतात आणि त्याचा वाचक वर्ग पण कमी असतो. पुस्तकं बऱ्याचदा मोठमोठी असतात, ती म्हणजे 500-600 पानांची असतात आणि काही वेळेला जीर्णशीर्ण झालेले असतात. त्यामुळे त्या पुस्तकांचं चांगलं पुस्तक मिळणं ही पण एक मोठी कसोटी असते, तुम्ही पैसे जरी द्यायला तयार असाल तरी पण. त्यामुळे पण पुस्तकांच्या किमती वाढतात. पुस्तकांअभावी मला पण बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर शेअर करता येत नाही, की आपल्याला सगळे व्हिडिओ बघितल्यावर असं वाटत असेल की अरे किती गोष्टी माहिती आहेत मला. ठीक आहे, माहिती आहेत थोड्याफार, पण त्याच्यापेक्षा पण जास्त माहीत होऊ शकतात जर अजून चांगली पुस्तकं आपल्याला संशोधन करायला मिळाली तर. त्यामुळे जर चॅनेलला आपल्याला कोणत्याही माध्यमातून सहकार्य करता येण्यासारखं असेल, मेंबरशिप घ्या चॅनलची. सुपर थँक्सच्या माध्यमातून आपण सहकार्य करू शकता. गुगल पेचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे, त्याच्यावर आपण काही फुल नाही फुलाची पाकळी देणगी देऊ शकता स्वेच्छेने, आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी. ते आपले पैसे असतील ते पुस्तकाच्या वापरासाठी आणि संशोधनासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतील. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुला यूट्यूब चॅनल. भेटूयात आपण उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.